आवाडे साहेब, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मीडियाच्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आणि त्याचप्रमाणे या रोड शोमध्ये आमच्यासोबत आलेले सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज एक अभिनव प्रकारची, याला सभा म्हणायचं की पत्रकार परिषद म्हणायचं की रोड शो म्हणायचं, असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. पण जे विशाल आणि भव्य स्वागत या रोड शोमध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेला आहे, जो उत्साह पाहायला मिळालेला आहे, माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 15 तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे. कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा तर पहिलंच निवडणूक आहे, पण नगरपालिकेपासनं महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल, हा मला विश्वास आहे. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये या इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करण्याचा प्रयत्न हा आपल्या महायुतीच्या सरकारने केला. 18 MLDची सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 116 कोटी रुपयाचा, 54 MLDचा जलशुद्धीकरण प्रकल्प 32 कोटी रुपयाचा, जवळपास नगरोत्थानमधनं 107 कोटी रुपये रस्त्यांकरता आणि पाणीपुरवठा योजनेकरता वेगळे 4.75 कोटी रुपये हे या ठिकाणी जी काही कामं आहेत ती जवळपास आपण केलेली आहेत. जी प्रमुख कामं सुरू आहेत, सन्माननीय आमदार खासदार सगळ्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी राज्य सरकारने जो काही निधी दिला त्यातनं विशेषतः मलनिस्सारणाचा प्रकल्प, जो एक मॉडेल अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी होतो आहे, आणि झिरो डिस्चार्ज अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने इचलकरंजीला त्या ठिकाणी दिला. आणि 489 कोटी रुपये या प्रकल्पाकरता आपण त्या ठिकाणी 100% अनुदान आणि 100% अनुदान हे राज्य सरकारने याकरता दिलेलं आहे. मांजरेवाडी जॅकवेलपासनं जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी नेणे 21 कोटी रुपयाचं काम, 6 स्टोरेज रिझर्वायर्स 32 कोटी रुपयाचं काम, बस डेपो असेल, सिमेंट रस्ते असतील, नाभा घोरपडे सभागृह असेल, रवींद्रनाथ टागोर वाचनालय असेल, मोठ्या तळ्यांचं पुनरुज्जीवन असेल, अशी अनेक कामं या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहेत. आणि आता पुढे अजून अनेक कामं ही आपण प्रस्तावित केली आहेत. खरं म्हणजे ही निवडणूक आमच्याकरता विकासाची निवडणूक आहे. आम्ही जी मतं मागतो ती केवळ आणि केवळ विकासावर मतं मागतो. जे केलं आहे आणि जे करणार आहोत याच्या आधारावर आम्ही या ठिकाणी मतं मागण्याकरता आलो आहोत. कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की आपली शहरं ही चांगली झाली पाहिजेत. आपली शहरं देशाच्या GDPच्या 65% GDP तयार करतात. त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते. 1 वर्ष 25 वर्ष तिथं कारभार केला, त्या शहराचा कसा चौफेर विकास झाला हे आपल्या बहुतेक पत्रकार मित्रांना माहिती आहे. तिथं काही कठोर भूमिका आम्हाला घ्यावी लागली, काही ठिकाणी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले, परंतु शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला. इथं देखील आमच्या ताब्यामध्ये काही काळ महानगरपालिका होती, तेव्हाही आम्ही सुरुवात केली. मला आठवतं आहे त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि प्रशांत जगताप महापौर असताना इथं झालं. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आलेले होते, कारण ते देशाचे पंतप्रधान होते. पण हा प्रकल्प मागे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता आणि नंतर त्याला गती देण्याचं काम हे सातत्याने
आम्ही सगळेजण केंद्रामध्ये पाठपुरावा करून राज्यामध्ये पाठपुरावा करून राज्यामध्ये देखील राज्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत आजपर्यंत आपण इथपर्यंत पोचलेलो आहे. आत्ताही मध्ये तुम्ही बातम्या बघितल्या असतील की आपल्या इथं आणखीन मोठ्या प्रमाणावर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये मेट्रो सर्व दूरपर्यंत नेण्याच्याकरता आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता तो एक प्रयत्न आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्याकरता 2-3 प्रकार करावे लागतात. एक म्हणजे रस्ते रुंद करावे लागतात, ग्रेड सेपरेटर करावे लागतात, फ्लायओव्हर करावे लागतात, डबल फ्लायओव्हर करावे लागतात, किंवा मेट्रोची लाईन टाकत असताना जसं नागपूरला करण्यात आलेलं आहे, खाली वाहतूक होत असती रोडवर, त्याच्यावर 6 लेन करून तिथनं वाहतूक आपण करतो आणि त्याच्यावर मग मेट्रो चालती. अशाही पद्धतीचा प्लॅन आपण काही भागामध्ये हा केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या जसं पिंपरी चिंचवडचं योग्य नियोजन करून आम्ही तुलनात्मक पुण्यापेक्षा तिथले वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं रस्ते रुंद झालेले असल्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळं तिथं आपल्याला फरक जाणवतो. पुण्यामध्ये एक हाती सत्ता इथं भारतीय जनता पक्षाकडे आली आणि त्यावेळेस जवळपास आम्ही सरकारमध्ये काम करत असताना फार वेगळा विचार करून, लॉंग टर्मचा विचार करून काही धोरणं आखलेली होती. त्याच्यामध्ये मेट्रो असेल, त्याच्यामध्ये रिंग रोड. तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये रिंग रोडची किंमत मला आठवत आहे, मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि अवघी 10,000 कोटी रुपयाची होती. आता तो रिंग रोड जवळपास 40,000 कोटीपर्यंत त्या ठिकाणी पोचलेला आहे. आत्ता कुठं आता त्याची टेंडर वगैरे झालेली आहे, ते काम पूर्णत्वाला जाईल. परंतु एकंदरीतच त्या काळामध्ये आपल्या इथं आपण वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, नंतर भामा स्टेटचं पाणी आपण आणलं आणि ते पाणी आणत असताना खाली नदीला अतिशय चांगल्या पद्धतीनं, आणि मला हेही सांगितलं पाहिजे, महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला GSTच्या पैशांचा प्रश्न होता, आता तोही आपण सोडवलेला आहे आणि जास्तीत जास्त GSTचे पैसे हे इचलकरंजीला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला एवढीच विनंती करतो, आता येत्या 15 तारखेला निवडणुकांकरता आपल्याला मतदानाला जायचं आहे. आपल्याला कल्पना आहे आपली चिन्ह काय आहेत, त्या ठिकाणी आपल्या महायुतीची जी चिन्ह आहेत त्याची बटन आपल्याला दाबायची आहे आणि आपले सगळे नगरसेवक निवडून आणायचे आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 15 तारखेला पूर्ण दिवसभर मतदान चालणार आहे. 15ला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर 5 वर्ष इचलकरंजीची काळजी ही आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि माझ्या सर्व माता भगिनी बंधूंचे आभार मानतो, मीडियाच्या सगळ्या बंधूंचे अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. निवडणुकीच्या निमित्तानं इच्छुकांची संख्या सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली. नाराजी टाळण्याच्या करता राज्यात सत्तेवर असलेले आम्ही तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर त्या बाबतीमध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही. तिथं आमची कुणाबरोबर युती झाली नाही, मग आम्ही तुतारीबरोबर, तसंच भीम आर्मी पार्टीबरोबर, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर, भीम आर्मी पार्टीबरोबर आणि RPI बरोबर आणि इतर सहकाऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी युती केलेली आहे, त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये आम्ही सत्तेसोबत असलेल्या पक्षाच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना लढवण्याची वेळ आलेली आहे. मला मागे देखील आम्ही 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये सत्तेवर असताना देखील काँग्रेस आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायचो.